नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शरीर या विषयातील आज आपण सॅक्रम आणि वर्टिब्रा जे आपण मागे ऑस्टिओलॉजी किंवा बोनचे जे व्हिडिओ पाहिलेले आहेत, सेपरेट प्रत्येक बोनचे सुद्धा व्हिडिओ बघितलेले आहेत. तर ते जर तुम्ही नोट्स बघितल्या नसतील तर ते रचना शरीर या प्लेलिस्टच्या अंडर टाकलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. तर त्या सर्व पॉईंट्समध्ये आपलं सॅक्रम आणि वर्टिब्रा ह्याच्या नोट्स राहिलेल्या होत्या, तर त्या आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तसंच आपण हाऊ टू राईट अ बोन UT एक्झाम बूस्टर सिरीजच्या अंडर हा सुद्धा व्हिडिओ बघितला आहे की बोनचा आन्सर तुम्ही युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये SAQ असेल LAQ असेल तर कशा पद्धतीने लिहायचा किंवा त्यामध्ये काय काय पॉईंट्स आले पाहिजे ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा चॅनलवर अपलोडेड आहे, तुम्ही तिथे जाऊन ते बघू शकता. आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते चॅनल जॉईन करू शकता. तर सॅक्रम इज अ ट्रायंग्युलर बोन फॉर्म बाय द फ्युजन ऑफ 5 सॅक्रल वर्टिब्रे म्हणजे S1 पासून ते S5 पर्यंत. त्याच्यानंतर लोकेटेड ॲट द पोस्टेरियर वॉल ऑफ द पेल्विस बिटवीन द 2 हिप बोन्स, फॉर्म्स द पेल्विक गर्डल विथ हिप बोन्स, आर्टिक्युलेट्स विथ कशासोबत त्याचं आर्टिक्युलेशन आहे तर अबाव म्हणजे वरच्या साईडला 5th लंबार वर्टिब्रा, बिलो खालच्या साईडला कॉकिक्स आणि लॅटरली इलियम बोन असतो. तर अशा प्रकारे सॅक्रमचे इंट्रोडक्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट त्याची पोझिशन, ब्रॉड पार्ट अबाव त्याला बेस म्हणतो, त्यानंतर नॅरो पार्ट बिलो अपेक्स, त्यानंतर कॉनकेव्ह अँटिरियरली आणि कॉन्वेक्स पोस्टिरियरली. त्यानंतर पार्ट्स ऑफ द सॅक्रमचे कोणते पार्ट्स आहेत तर त्याला बेस आणि अपेक्स असतो. बेस हा अप्पर ब्रॉड पार्ट असतो, त्याला ॲला किंवा विंग्स असं म्हणतात आणि वर्टेब्रल कॅनलची ओपनिंग असते. त्यानंतर अपेक्स हा लोअर नॅरो एंड असतो, आर्टिक्युलेट्स विथ द कॉकिक्स मगाशी आपण बघितलं आणि शोज द ओव्हल फॅसेट. तर ही आहे सॅक्रमची डायग्रॅम, जे आपण आत्ता बघितलं ते तुम्हाला क्लिअरली समजेल. तर वरचा असतो तो ब्रॉड बेस असतो, त्याला 2 जे तुम्हाला विंग्स दिसत आहेत विंग लाईक स्ट्रक्चर त्याला ॲला म्हणतात. त्याच्यानंतर सुपिरियर आर्टिक्युलर डिस्क असते अप्पर एंडला. त्यानंतर लोअर एंड तुम्हाला मगाशी आपण बघितलं की नॅरो असतो आणि तो मेडियन पार्ट ऑफ सॅक्रम. आणि हे असे 2-3 लेबल काढून तुम्हाला सॅक्रमची डायग्रॅम काढायची आहे. डायग्रॅम व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर त्याचे सर्फेसेस, सॅक्रमला 3 सर्फेसेस असतात, एक पेल्विक सर्फेस, डॉर्सल सर्फेस आणि 2 लॅटरल सर्फेस. तर पेल्विक सर्फेस हा त्यालाच आपण अँटिरियर सर्फेससुद्धा म्हणतो, तो स्मूथ आणि कॉन्केव्ह असतो, त्याला 4 ट्रान्सवर्स रिजेस असतात. डॉर्सल सर्फेस त्यालाच आपण पोस्टेरियर सर्फेससुद्धा म्हणू शकतो, तो रफ आणि कॉन्व्हेक्स असतो आणि त्याला सॅक्रल हियाटस असतं. लॅटरल अप्पर पार्ट आर्टिक्युलेट करतो इलियमसोबत आणि त्याचा लोअर पार्ट लॅटरल सर्फेसचा आर्टिक्युलेट करतो किंवा त्याला लिगामेंटची अटॅचमेंट असते. तर हे होते सॅक्रमचे सर्फेसेस. त्यानंतर नेक्स्ट सॅक्रल कॅनल, इट इज द कंटिन्युएशन ऑफ द वर्टिब्रल कॉलम, इट एंड्स ॲट द सॅक्रल हियाटस, कंटेन्स क्वाडा इक्विना, फायलम टर्मिनले. त्यानंतर आता सॅक्रमचे मसल अटॅचमेंट आणि लिगामेंट अटॅचमेंट यामध्ये तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 नावं फक्त एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे आहेत. सॅक्रम शक्यतो पेपरमध्ये विचारत नाहीत, एखाद्या वेळेस SAQला विचारू शकतात, LAQला चान्सेस कमी आहेत तो पूर्ण विचारण्याचे. तर त्या दृष्टीने तुम्ही त्याच्या नोट्स काढा किंवा तेवढा स्टडी करा. तर मसल अटॅचमेंटमध्ये पायरिफॉर्मिस, ग्लुटियस मॅक्सिमस आणि इलियाकस मसल्स. लिगामेंट अटॅचमेंटमध्ये सॅक्रो इलियाक लिगामेंट, सॅक्रोस्पायनस लिगामेंट आणि सॅक्रो कॉकिक्जेल लिगामेंट. त्यानंतर फंक्शन्समध्ये फॉर्म्स द पोस्टेरियर पेल्विस, त्यानंतर ट्रान्समिट्स द बॉडी वेट टू द हिप बोन्स, प्रोटेक्ट्स द सॅक्रल नर्व्स आणि हेल्प्स इन द चाइल्ड बर्थ. तर ह्या होत्या सॅक्रम संबंधित नोट्स. नेक्स्ट आपण वर्टिब्रे बघणार आहे. तर जसं सॅक्रम मी तुम्हाला सांगितलं की शक्यतो विचारत नाहीत, कारण इतर खूप विचारण्यासारखे बोन्स आहेत. ऑस्टिओलॉजीमध्ये बऱ्यापैकी इतर अपर लिमचे बोन्स आहेत, लोअर लिमचे बोन्स आहेत, जे PYQमध्ये बऱ्याचदा विचारलेले आहेत. तर सॅक्रम वर्टिब्रा असे खूप कमी वेळा पेपरमध्ये विचारलेत प्रिवियस इयरच्या. तरी पण एक सिलेबसचा भाग म्हणून तुम्ही तर नोट्स एकदा वाचून ठेवा, एकदा कंटेंट काय लिहायचं आहे ते बघून ठेवा. त्यासाठी सॅक्रम आणि वर्टिब्राचा आजचा हा व्हिडिओ आहे. तर वर्टिब्रामध्ये सुद्धा खूप काही आहे लिहिण्यासारखं, परंतु जेवढं एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे ते आज आपण बघूयत. वर्टिब्रा आर द इंडिव्हिज्युअल बोन्स फॉर्मिंग द वर्टिब्रल कॉलम्स. टोटल वर्टिब्रा 33 सांगितलेले आहेत. तर तुम्हाला जो फॉर्म्युला आहे तो लक्षात पाहिजे, C7, T12, L5, S5 आणि C4. सर्वायकल 7, थोरॅसिक 12, लंबार 5, सॅक्रल 5 आणि कॉकिक्जेल 4 जे फ्यूज्ड असतात. त्यानंतर टिपिकल वर्टिब्रा. आता एक टिपिकल वर्टिब्रा कसा असतो, जे आता 33 ते 33 वर्टिब्रा आपण डिटेलमध्ये बघणार नाही आहे. मग टिपिकल वर्टिब्रा कसा असतो तर ईच वर्टिब्राला बॉडी असते, वर्टिब्रल आर्च असतो, वर्टिब्रल फोरामेन असतो आणि 7 प्रोसेसेस असतात. तर त्या 7 प्रोसेसेस कोणत्या आहेत, स्पायनस 1, त्यानंतर ट्रान्सवर्स प्रोसेस 2 असतात, सुपिरियर आर्टिक्युलर प्रोसेस 2 असतात आणि इन्फेरियर आर्टिक्युलर प्रोसेस 2 असतात. अशा प्रकारे 7 प्रोसेस प्रत्येक वर्टिब्राला असतात आणि प्रत्येक वर्टिब्राचं जे बेसिक जे आपण आत्ता बघितलं स्ट्रक्चर तेवढं लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचे कोणते आहेत तर सर्वायकलचे जे 7 आहेत त्यापैकी C1 आणि C2, म्हणजे C1 म्हणजे ॲटलास आणि C2 म्हणजे ॲक्सिस वर्टिब्रा, हे 2 शक्यतो पेपरमध्ये विचारू शकतात. तर ते थोडंसं आपण जास्त
स्टडी केला पाहिजे. पण त्याआधी थोडं सर्वायकल वर्टिब्राबद्दल थोडं बघूयात. त्यामध्ये स्मॉल बॉडी असते, लार्ज वर्टिब्रल फोरामेन असतो, ट्रान्सवर्स फोरामेन प्रेझेंट असतो, त्यानंतर बायफिड स्पायनस प्रोसेस असते एक्सेप्ट द C7 वर्टिब्रा. म्हणजे C1 पासून C6 पर्यंत सगळ्यांना ट्रान्सवर्स बायफिड प्रोसेस असते, पण C7ला नसते. तर जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने C1 आणि C2 म्हणजे ॲटलास आणि ॲक्सिस वर्टिब्रे थोडेसे इम्पॉर्टंट आहेत. तर त्याचं थोडक्यात बघूयात. ॲटलास हा फर्स्ट सर्वायकल वर्टिब्रा आहे, ॲक्सिस हा सेकंड सर्वायकल वर्टिब्रा आहे. ॲटलासचा शेप हा रिंग शेप असतो. यातले काही पॉईंट्स तुम्हाला MCQमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. ॲक्सिस हा टिपिकल वर्टिब्रा असतो. त्यानंतर बॉडी ॲटलासला ॲब्सेंट असते, ॲक्सिसला प्रेझेंट असते. स्पेशल पार्ट कोणते तर ॲटलासमध्ये अँटिरियर आणि पोस्टेरियर आर्च असतात आणि ॲक्सिसमध्ये डेन्स म्हणजे ओडंटॉइड प्रोसेस प्रेझेंट असते. स्पायनस प्रोसेस ॲटलासमध्ये ॲब्सेंट असते, ॲक्सिसमध्ये प्रेझेंट असते, बायफिड स्पायनस प्रोसेस असते. त्यानंतर ट्रान्सवर्स प्रोसेस दोन्हींमध्ये लार्ज असते आणि वर्टिब्रल फोरामेन हे दोन्हींमध्ये लार्ज असतात. तर हे होते काही बेसिक पॉईंट्स. त्यानंतर आणखीन आर्टिक्युलर फॅसेट्स हे ॲटलासमध्ये सुपिरियर फॅसेट्स फॉर द स्कल असतात आणि ॲक्सिसमध्ये सुपिरियर फॅसेट्स फॉर द ॲटलास म्हणजे ते ॲटलासला जॉईन होतं ना. त्यानंतर फंक्शन्समध्ये ॲटलास हे सपोर्ट करतं स्कलला आणि ॲक्सिस काय करतं तर रोटेशन ऑफ हेडमध्ये मदत करतं. त्यानंतर मुवमेंटमध्ये ॲटलास मुवमेंटला मदत करतं. त्यानंतर ॲक्सिस हे पायवोट जॉईंट असतं ॲटलाससोबत. त्यानंतर जॉईंट कोणते कोणते आहेत तर ॲटलासच्या ठिकाणी ॲटलांटो ऑसिपिटल जॉईंट असतं म्हणजे ॲटलासच्या वरती ऑसिपिटल बोन असतो मग ते जॉईंट, आणि ॲक्सिसच्या वरती ॲटलांटो ॲक्झियल जॉईंट असतं. तर हे काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ॲटलास आणि ॲक्सिसच्या अशा कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवायच्या आहेत किंवा सिक्वेन्शियली लक्षात ठेवायचे आहेत. आणि एवढे जरी पॉईंट तुम्हाला SAQ जरी आला ॲटलासवर ॲक्सिसवर तरी एवढे पॉईंट्स तुमचे त्या आन्सरमध्ये आले पाहिजेत. तर हे होते सॅक्रम आणि वर्टिब्रा संबंधित नोट्स. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आणि जर तुम्ही आणखीन YouTube बूस्टर एक्झाम बूस्टर सिरीज किंवा इतर व्हिडिओज चॅनलवरचे बघितले नसतील तर ते सुद्धा अवश्य पहा. नक्कीच ते तुम्हाला UT एक्झाममध्ये हेल्पफुल ठरतील. तर आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा इसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.